हॅलो फ्रेंड्स, कसे तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. सो आज आपण बनवूया काजूची भाजी. लेट्स स्टार्ट. मी 50 ग्राम काजू घेतले, ज्यांना 2 तुकड्यामध्ये केल्यात. अर्धी वाटी साईडला काढून ठेवायचं आणि बाकीचे उरलेले आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायचे. उकळत्या पाण्यामध्येच टाकायचे, हे लक्षात ठेवा. आणि एक मी मीडियम साईजचा कांदा घेतलाय, त्याला पण अख्खा टाकायचं. जास्त छोटे छोटे पीस नाही करायचे, कारण की नंतर आपल्याला हे वाटायचंच आहे. ह्याचं पाणी अर्ध झालं की गॅस बंद करून टाकायचा. हे मिश्रण जेव्हा थंड होईल ना तेव्हा ह्याची प्युरी करून घ्यायची आहे. ह्याची प्युरी करून घ्यायची आहे. बघा, ह्याची प्युरी करून घ्यायची. बघा, या प्रकाराने बनवून घ्यायची. यात आपल्याला एक पळी तेल टाकायचं. तेल गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं, ह्याच्यामध्ये आपलं ते अर्धा कप ठेवलेले काजू टाकायचे. काजू जोपर्यंत गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. असं गोल्डन ब्राऊन झालं त्याला काढून घ्यायचं आणि कढईमध्ये अजून अर्धा पळी तेल वाढवायचं. तिथं खडे मसाले घेतले. एक तेजपत्ता, 2 वेलची, ही एक मसाला वेलची, 3 काळी मिरी आणि 3 लवंग. तेल गरम झाल्यावर आपल्याला हे खडे मसाले टाकायचे आहेत. त्याच्यानंतर थोडेसे जिरे पण टाकायचे आहेत. जिरे तडतडले की कांदा टाकायचा आहे. 2 मीडियम कांदे घेतलेत मी. कांदा भाजल्यावर यात टमाटर टाकायचं. हे 2 छोटे टमाटर आहेत. अजून आपल्याला मसाले पण टाकायचे. त्याच्यामध्ये 2 चम्मच चटणी, मीठ, हळद, धनापूड आणि जिरापूड. जिरापूड नसेल तर काळा मसाला पण घेऊ शकता. त्याच्यामध्ये आपण केलेली ही प्युरी टाकायची आहे. व आपली ग्रेव्ही काय भारी बनली आहे. अशी कन्सिस्टन्सी झाल्यावर आपल्याला ह्यामध्ये काजू पण टाकून द्यायचे, जे आपण रोस्ट केले. पाच 6 मिनिटं ह्याला अजून थोडंसं शिजवून घ्यायचं. ह्याच्यात मी थोडंसं पाणी पण टाकलेलं. हे 5-6 मिनिटं शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कस्तुरी मेथी पण टाकायची आहे. चुरून टाका. आपली काजूची भाजी रेडी आहे. चला आता ह्याला सर्व करूया. काजूची भाजी रेडी आहे आणि ही खूप छान झाली आहे. बाय.